तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता एवढा 16,100 विवाह लावायचे, कमी विघ्न येतात का? मग भगवंतांनी त्या गोपींच्या मनातला अशा प्रकारचा भाव ऐकलेला आहे. त्या मुलींच्या मनातला भाव ऐकायला लागले भगवान परमात्मा. त्या राजकुमारीपैकी प्रत्येकीनं स्वतंत्रपणे आपल्या मनामध्ये भाव बाळगला आणि अंतःकरणातून भगवंताला म्हणायला लागल्या, भगवंता तुम्ही खरी आमची सोडवणूक इथून केलेली आहे, पण आमच्या संसारातले आई वडील आमचे भाऊ आम्हाला स्वीकारतील का? कसे स्वीकारतील? आणि या दुष्ट राजानं, या राक्षसानं आमचं अपहरण केलेलं आहे आणि पुन्हा आमच्या सोबत विवाह कोण करील? असा पवित्र मनामध्ये भाव त्या गोपींनी, स्त्रियांनी व्यक्त केला. भगवान परमात्म्यांनी तो भाव ओळखलेला आहे आणि प्रत्येक त्या राजकुमारींना, प्रत्येकीना स्वतंत्र भगवंतांनी वस्त्रे दिलेली आहेत. सगळा मोठा नजराणा त्यांच्या सोबत दिलेला आहे आणि सगळ्या स्त्रिया कुठं पाठवल्या? द्वारकेला पाठवल्या. पालख्यामध्ये त्यांना बसवलेलं आहे आणि द्वारकेमध्ये भगवंतांनी पाठवलं आणि त्यांच्या बरोबर पुष्कळचं धन दिलेलं आहे. रथ, घोडे, अमाप संपत्ती त्यांच्या सोबत दिली आणि सगळ्या स्त्रिया द्वारकेला पाठवल्या. महाराज ऐरावताच्या वंशात जन्मलेले अत्यंत वेगवान, चार दाताचे शुभ्र असे 64 हत्ती सुद्धा भगवंतांनी द्वारकेला पाठवलेले आहेत. कशा करता? त्या हत्तीवर बसवल्या त्या सगळ्या मुली आणि त्या द्वारकेला पाठवल्या. आणि मग यानंतर श्रीकृष्ण अमरावतीतील इंद्रभवनात गेले. अमरावती, तिथे इंद्रभवन आहे. तिथं देवराज इंद्रानं पत्नी इंद्रिणीसह सत्यभामा आणि श्रीकृष्णांची पूजा केली. तेव्हा भगवंतांनी अदितीची कुंडल जे नेले होते राक्षसानं, ते अदितीची कुंडल त्या परत दिले महाराज इंद्राला. आणि मग तिथून परत येताना सत्यभामेच्या सांगण्यावरून श्रीकृष्णांनी तेथील पारिजातक उपटून आणला. सत्यभामेनं काय मागितला? पारिजातक. आणि ते पारिजातक भगवंतांनी आणून दिलेलं आहे. गरुडावर ठेवला आणि त्यावेळेला इंद्र भगवंताला द्वेष करायला लागला. हा पारिजातक स्वर्गाची संपत्ती आहे, तुम्ही कस काय नेता? त्यावेळेला युद्ध केलं आणि तो वृक्ष भगवंतांनी आणून सत्यभामेच्या दारात लावला. फुलं कुठं पडू लागले? रुक्मिणीच्या दारात. म्हणून मागू नये, मनानं दिलं ते मिळत असते. नवऱ्यानं मनानं जे आणून दिलं त्याच्यामध्ये आनंद फार वेगळा आहे आणि मागितलं की त्याच्यात आनंद नसते, हिसकाटून घेतल्यासारखं म्हणतात. अशा प्रकारचा हा भगवंताचा संसार मोठ्या थाटामध्ये चाललेला आहे. भगवंतांनी तो सत्यभामेच्या महालाच्या बागेत लावला. बागेची शोभा अतिशय सुंदर दिसायला लागली आणि त्या वृक्षाबरोबर त्याचा सुगंध. मग यांचे लोभी भ्रमर स्वर्गातून द्वारकेला त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि जेव्हा इंद्राला आपलं काम साधायचं होतं तेव्हा त्यानं आपल्या मस्तक लपवून मुकुटाच्या टोकांनी भगवान श्रीकृष्णाला स्पर्श केलेला आहे. क्षमा मागितली भगवंताची त्या पुन्हा इंद्रानं. आणि मग भगवंतांनी ठरवलं आहे या सगळ्या तरुणी सोबत आपल्याला काय करायचं आहे? विवाह करायचा आहे. यानंतर अविनाशी असणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकच मुहूर्त पाहिला. आता बघा, ब्राह्मण देवाला बोलवलं, एक मुहूर्त काढला आणि प्रत्येक स्त्रीला एक एक भवन तयार केलं भगवंतांनी. 16,108 महाल तयार केले द्वारकेमध्ये. लोक म्हणतात भगवान श्रीकृष्णानं एवढे विवाह केले, मग मी 2-4 करतो की म्हणला. तुला एकच सुधरू देना चली र सुंबळ्या. आता तर मिळच ना चालली.
तेवढी शक्ती होती भगवंताची. प्रत्येक स्त्रीला एक एक महल निरनिराळ्या भवान्यामध्ये, आणि प्रत्येकी सोबत त्या ठिकाणी भगवान परमात्मा हार घेऊन उभे आहेत लग्नामध्ये. हो, प्रत्येक नवरी समोर श्रीकृष्ण परमात्मा उभा आहे. अशा प्रकारचा हा भगवंताचा दिव्य विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. वेगवेगळी रूप धारण करून एकाच वेळी त्या सर्व राजकुमारींचं शास्त्रोक्त विधीनं भगवंतांनी पाणी ग्रहण केलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाधिराज गोपाळ श्रीकृष्ण भगवान की जय. अशा प्रकारचा असणारा हा राजाधिराज त्रैलोक्याचा अधिपती भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजसिंहासनावर बसलेला आहे. मला खरं सांगा बरं, आता मोठा भाऊ कोण होता? बलराम. राजावर कोणाला बसवायला पाहिजे? बलरामाला. भगवान लई हुशार महाराज. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तोची विठोबा. बलराम दादाला सांगितलं, दादा तुम्ही राज्य सिंहासनावर बसायचं नाही म्हणले. का हो? कारण मला कोणीतरी मार्गदर्शन करणारा पाहिजे. तुम्हाला एवढा लोड सहन होत नाही. त्या राम अवतारामध्ये तुम्ही लक्ष्मण झाला, कृष्ण अवतारात अवतार तुम्ही घेत नव्हता. तुम्ही काय करा म्हणले, निवांत बसून राहा म्हणले. मी राज्य सांभाळतो. मग राजे कोण झाले? कृष्ण परमात्मा. सगळ्या गोपाळांना मोठा आनंद झाला आहे. आज आमचा राजा कृष्ण परमात्मा सिंहासनावर बसलेला आहे. गण्यांनो राजा की रे धारा, गजानो राजा की रे धारा, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. गण्यांनो राजा की रे धारा, गजानो राजा की रे धारा, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. या ये पुढे, मागे बघू नका, पुढे या. पावा मोहन श्री घोंगडी, आम्ही खेळू हार्मोनियम लावायची.
सिंहासनावर विराजमान झालेला आहे. सगळ्या राज्याचं काय अशा प्रकारचं व्यवस्थित चाललेलं आहे. प्रत्येक स्त्रीला एक एक बंगला, सगळ्यांच्या घरी अन्नधान्य अशा प्रकारचं सगळी खाण्याची सोय. काय ते भगवंताचा परिवार असेल, काय ते सगळं विलक्षण अशा प्रकारचं कार्य भगवंताचं चाललेलं आहे. भगवंतांनी रोज लवकर उठावं, स्नान करावं, भगवंताची पूजा यथोचित करावी, दुपारच्या वेळेला भोजन करावं आणि भोजन केल्यानंतर 1 तास भगवंतांनी वामकुक्षी घ्यावी. पुन्हा सायंकाळच्या वेळेस भगवंतांनी उठावं, चहा घ्यावं. त्या चहानं तर लई भण आणलंय आता आम्हाला. 2 टाइम चहा लागते आम्हाला. तसलं काही घेत नव्हते चहा वगैरे. पुन्हा सायंकाळी भगवंताची पूजा करावी, संध्या करावी. पुन्हा सगळा हा राज्य कारभार भगवंतांनी पाहावा आणि पुन्हा रात्रीच्या वेळी भगवान निद्रित अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहावेत. अशा प्रकारचा हा भगवंताचा दिनक्रम सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे. एके दिवशी सुदामा ब्राह्मण या ठिकाणी भगवंताच्या भक्तीमध्ये, रसामध्ये डुबून गेलेले आहेत. सुदामा ब्राह्मणाच्या घरी सुशील नावाची असणारी ही पत्नी, 2-4 घरामध्ये लेकरं आहेत. अतिशय हलाखीची परिस्थिती, गरिबी आहे महाराज. खाण्यासाठी अन्न मिळायचं नाही, दुष्काळाचे दिवस. एवढीशी मधुकरी रोज कुठेतरी प्राप्त व्हावी, कोरभर भाकर मिळावी, अर्धी भाकर. त्याच अर्ध्या तुकड्यामध्ये सगळ्यांनी एक एक घास भोजन करावं आणि पाणी पिऊन आपली रात्र काढावी. त्या लेकरांना नीट वस्त्र नको. सुदामा ब्राह्मणांना 2 फाटके धोत्र आणि पत्नीला अशा प्रकारचे असणाऱ्या त्या सुशीलाला 2 लुगडे. 1 लुगडं त्या लेकरांना पांघरावं थंडीच्या दिवसामध्ये आणि 1 लुगडं अंगावर. अतिशय हलाखीची परिस्थिती. आज आमच्याकडे किती वस्त्र आहेत, आज आमच्याकडे खाण्यासाठी काही कमी नाही, आज आमच्याकडे भरपूर संपत्ती आहे, सगळं आहे, पण भगवंताचा आठव आमच्याकडे नाही. सगळा संसार आमचा फुलून निघालेला आहे, पण एकच कमी आमच्या संसारामध्ये आहे, भगवंताची कमी आहे, भक्तीची कमी आहे, परमात्म्याची कमी आहे. सुदामा ब्राह्मणाजवळ संसारातलं काहीच नव्हतं, पण एक धन होतं. ते धन म्हणजे परमार्थाचं धन होतं. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. देवा माऊली ज्ञान राजा देवा. संसारामध्ये काही नसू द्या, खायला नसू द्या, प्यायला नसू द्या, श्रीमंती नसू द्या, पण एक जर धन तुमच्या जवळ असेल, ते परमार्थाचं धन, परमात्म्याचं धन, तुम्हाला कुठेच काही कमी पडणार नाही. शेवटी पत्नीनं सांगितलं, अहो तुम्ही रोज म्हणता श्रीकृष्ण परमात्मा माझा मित्र आहे, बालसखा आहे, द्वारकेचा राजा आहे. आपल्या लहान लहान मुलाला खायला मिळत नाही, दुष्काळाची परिस्थिती आहे. कधी कधी हे लेकरं आपले उपाशी पोटानं झोपी जातात, कधी कधी कोरभर तुकडा येतो आणि आपल्या सगळ्यामध्ये ते तुकडा पाण्यात भिजून मिठा बरोबर, मिरच्या बरोबर आपण खातो. पहा आपल्या लेकरांची परिस्थिती. आणि मला असं वाटतं
तुम्ही त्या तुमच्या मित्राला भगवंताला भेटून यावं, त्यांच्याकडे काहीतरी मागून आणावं. असं म्हटल्यानंतर सुदामा ब्राह्मण म्हणायला लागले, ऐका सुशीले, तुझं खरं आहे, भगवंताकडे जावं, भगवंताला प्राप्त व्हावं, काहीतरी मागावं, हे खरं आहे. पण भगवंताला संसारातलं काही मागू नये. संसारातलं मागण्याकरता हा देह नाही, संसारातल्या वस्तू, नाशिवंत वस्तू मागण्याकरता हा मनुष्य देह नाही, हा परमार्थ नाही. भगवंताकडे मागावं, ती भक्ती मागावी, प्रेम मागावं. संसारातल्या नाशिवंत वस्तू भगवंताकडे मागू नये. मागू नये काही वस्तू, देव देईल इच्छितू. भगवंताकडे नाशिवंत वस्तू मागण्याचा प्रयत्न करू नये. तो भक्त भगवंताला सुद्धा आवडत नाही. भिक्षा पात्र अवलंबणे, जडोजीने लाजीरवाणे, ऐसी आसी नारायणे, नुपेक्षिजे सर्वथा. उपेक्षिजे, भगवान परमात्मा सुद्धा मागणाऱ्या भक्ताची सारखं सारखं मागणं, मला हे द्या, मला पुत्र द्या, मला धन द्या, मला जायदाद द्या, मला मान द्या, मला पान द्या, हे असल्या वस्तू भगवंताकडे मागू नये. भगवंताकडे मागावं, फक्त प्रेम मागावं, भक्ती अशा प्रकारची मागावी. दुसरं काही मागू नये, भगवंताचा विसर होऊ नये, हेच मागावं. सुशीले, मी जर भगवंताकडे काही मागितलं ना, तर त्या संसारामध्ये मी भगवंताचा आठव विसरून जाईल. म्हणून मागणारा भक्त भगवंताला आवडत नाही. सुशीले, त्यावेळेला तिनं सांगितलं, भगवंताला भेटून तर या, तुमचा मित्र आहात. सुदामांनी सांगितलं, खरं आहे, पण भगवंताकडे गुरुकडे जात असताना काहीतरी न्यावं लागतं. आपल्याजवळ काही नाही. त्या मोठ्या द्वारकेचा राजाला काय द्यावं? आपण एवढे वृद्ध ब्राह्मण गरीब आहोत, आणि तो राजा कुठे? त्याला भेटण्याकरता जायचं खरं, पण काय न्यावं? सुशीलानं सगळीकडे पाहिलं, त्या मडक्यात पाहिलं, त्या उतरंडीत पाहिलं, इकडे तिकडे सगळीकडे शोध घेतला, पण अन्नाचा, दाढीचा, दाण्याचा एक कण सुद्धा तिला सापडला नाही. काय गरिबी असेल सुदामा ब्राह्मणाची. महाराज, आज आपल्याकडे अन्न मावत नाही. गोर गरिबांना विचारा, त्या अन्नाची किंमत काय आहे. आज आपण एवढे मोठं, या मोठ्या मोठ्या लग्नामध्ये माणसं जेवण करतात, ते बफे सिस्टम, खाऊ वाटेल ते 4 घास खातात आणि अख्खं भरलेलं ताट त्या डब्यामध्ये टाकून देतात. काय ही आहे अन्नाची किंमत? अरे, अन्न पिकवण्याकरता त्या शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागतात.
शेतकऱ्याचा घामाचा एक एक थेंब त्या जमिनीमध्ये पडतो आणि ते अन्न तयार होत असत. ते अन्न हे आपण फेकून देतो. त्या अन्नाची किंमत गोर गरिबांना विचारा. एखाद्या श्रीमंताच्या लग्नामध्ये जर 4 गरीब मुलं आले, फाटके लेकरं घालून, फाटके कपडे घालून लेकरं गोर गरिबाचे त्या पालामध्ये आले, ते जर जेवायला बसले ना, ते श्रीमंताची माणसं म्हणतात, उठा उठा पोरं, इथून साहेब बसणार आहे. तिथं साहेब किती खाणार आहे? साहेब गुलाबजामुन खाऊ शकतो, साहेब बालुशाही खाऊ शकतो. साहेबाला शुगर झालेली आहे, ताटावर घेतलेलं सगळं फेकून देतो. आणि खरं ज्या गोरगरिबांच्या मुलांना भूक लागलेली आहे, ज्यांनी पदार्थ हा कधीच आयुष्यामध्ये पाहिला नाही, ते जर पंक्तीमध्ये येऊन बसले, त्यांना तिथून उठवतात महाराज. अरे ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना भोजन करू द्या. माझी हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाच्या लग्न कार्यामध्ये, घरी कोणताही कार्यक्रम असो, गोर गरिबाची मुलं जर आली ना, त्या 5-6 मुलाला, 10-12 मुलांना जीव घाला अगोदर. तेच भगवंताला जीव घातल्यासारखं पुण्य आहे. हो, त्या गोरगरिबामध्ये भगवान परमात्मा वास्तव्य करतो. म्हणून त्यांना जीव घाला. कधीच त्यांना जेवणावरून उठवू नका. अन्नाची किंमत करा. सुदामा ब्राह्मणानं सांगितलं, भगवंताकडे जायचंय, काहीतरी घेऊन जावं. सुशीलीनं इकडे तिकडे पाहिलं, काही सापडत नाही. बाहेर शेजारणीकडे गेली, विचारलं, काही आहे का तुमच्याकडं? आमचे मालक सुदामा ब्राह्मण त्या ठिकाणी भगवंताच्या राजाच्या भेटी करता जाणार आहे. महाराज तिनं पाहिलं इकडे तिकडे, पोह्याचा चुर्रा सापडला, कळला. नीट पोहे सुद्धा नाहीत असे, एवढं गटोडं त्या सुपामध्ये बांधलेलं, बाजूला टाकलेलं, ते छोटे छोटे कण त्या ठिकाणी गटोडं बांधलं आणि तिच्या हातामध्ये दिलेले. आनंद वाटला महाराज, आनंद वाटला. सुदामा ब्राह्मणाच्या हातामध्ये दिलेलं आहे. सुदामा ब्राह्मणांनी आपल्या फाटक्या उपरण्यामध्ये ते पोहे बांधले आणि निघाले महाराज भगवत दर्शना करता. निघाले सुदामा ब्राह्मण. उन्हाळ्याचे दिवस आहे, जंगलामधला प्रवास, काटे कुटे, पायामध्ये वाहन नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. चालायला लागले सुदामा ब्राह्मण, भजन करत करत भजन. चले श्याम सुंदर से वाह वाह. मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते मुख में हरे कृष्ण हरे रामा, गाते मुख में हरे कृष्ण हरे रामा.
मिलने सुदामा. दूरचा प्रवास चाललेला आहे. बघ, सुदाम देवाच्या पोटामध्ये अन्न नाही, पाणी नाही. चालून 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 सुदामा ब्राह्मणाला थकवा आलेला आहे. एका झाडाखाली बसले महाराज. इकडे भगवंताला कळालं, अरे माझा लहानपणाचा प्राण सखा असलेला हा सुदामा मला भेटण्याकरता यायला लागलेला आहे. भगवंताला काळजी लागली. भगवान स्वतः ब्राह्मणाचं स्वरूप धारण केलेलं आहे. बैलगाडी घेतलेली आहे आणि वाटेमध्ये गेले आणि सुदामा ब्राह्मणांना म्हणतात, आप कहां जा रहे हो ब्राह्मण? भगवत दर्शन के लिए जा रहा हूं. मेरे कान्हा का दर्शन करने जा रहा हूं. देवानं स्वतः ब्राह्मणाचं स्वरूप घेतलं आणि विचारायला लागले, हम भी जा रहा है भगवत दर्शन के लिए और इधर हम रुके हैं, थोड़ा सा खान पान करेंगे. सवड्यातला स्वयंपाक भगवंतांनी केला. त्या झाडाखाली 3 धोंडे बांधले. स्वतः भगवंतांनी जाळ घातला आणि सुंदर अशा प्रकारचे खिचडीचा भात केला. सांगितलं, सवड्यातला भात आहे देवा, हा थोडासा प्रसाद. आनंद वाटला सुदामा ब्राह्मणांना. सुदामा ब्राह्मण त्या ठिकाणी जेवायला बसलेले आहेत महाराज. आणि स्वतः भगवंतांनी आपल्या हातातला घास सुदामा ब्राह्मणांना चारवला. आनंद वाटला महाराज भगवंताला. माझ्या सुदामा ब्राह्मणांना किती दिवस खाणं नव्हतं, किती दिवस अन्न नव्हतं, पाणी नव्हतं. आज माझ्या हाताने तृप्त झालेले आहेत सुदामा. अंगामध्ये शक्तीचा संचार झाला आणि थोडा वेळ विश्रांती घ्यावी. झाडाला टेकून बसले. थोडा वेळ डोळा लागला. कृष्ण परमात्मा निघून गेले. सुदामा देवांनी डोळे उघडले. अरे हो, आता आलेला ब्राह्मण कुठे गेला? आता कशाचा ब्राह्मण महाराज? ते भगवान होते. निघाले सुदामा ब्राह्मण पुन्हा काठी टेकीत निघाले. शेवटी द्वारकेजवळ येऊन पोहोचलेले आहेत. विचारलं, हीच श्रीकृष्ण द्वारका, भगवंताची द्वारका हीच आहे ना? हो, हीच आहे. द्वारकेमध्ये आलेले आहेत. द्वारपाळ त्या ठिकाणी उभे होते. त्यांना विचारलं, मला आतमध्ये जाऊ द्या, मी भगवंताचा श्रीकृष्णाचा बालसखा आहे. द्वारपाळांनी अडवलं, खबरदार वृद्ध ब्राह्मण, श्रीकृष्ण म्हणून नाव घेतो. अरे हा द्वारकेचा राजाधिराज असलेला भगवान वासुदेव श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणतात. जा इथून. हाकलून दिलं महाराज. तरी सुद्धा ऐकायला तयार नाहीत महाराज. शेवटी सुदामा ब्राह्मणांनी हात जोडले आणि म्हणायला लागले, एक वेळ त्या भगवंताला जाऊन सांगा, तुमचा बाल सखा सुदामा आलेला आहे. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के द्वार पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है ओ जान, बस यही सोच कर विश्वास लेके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो,
वनामध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे आणि भगवंताला सांगितलं, राजाधिराज योगीराज महाबली वासुदेव श्री कृष्ण भगवान की आणि सांगितलं, प्रभु आपके द्वार पर एक वृद्ध ब्राह्मण आ गया है और वो कहता है कि आपका वो बाल सखा है। क्या क्या उनका नाम क्या है? बताओ बताओ मुझे, उनका नाम क्या है? उनका नाम सुदामा है। सुदामा शब्द ऐकल्या बरोबर माझा भगवान परमात्मा सिंहासनावर उडी मारली महाराज। पळत 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 वाटेमध्ये सगळे मंत्रीगण यांना धक्के मारले। ज्या स्त्रिया रांगोळ काढत होत्या, फुलं टाकत होत्या, त्या सगळ्या सांडायला लागलं महाराज। एवढा माझा भगवान वेगानं त्या ठिकाणी पडायला लागला आणि सुदाम्याच्या जवळ जाऊन पोहोचलेला आहे। कडाडाडाडा गळ्याला मिठी मारली महाराज सुदाम्यास। द्वारकेतल्या लोकांना वाटलं असा कोण व्यक्ती आहे? अरे आजपर्यंत हा श्रीकृष्ण परमात्मा कुणीही आला तरी आपल्या आसनावरून न उठणारा एवढा मोठा भगवान, सगळ्या त्रैलोक्याचा राजा, पण आज मात्र तो पळत गेलेला आहे, असा कोण असेल? सर्वांनी पाहिलं, वृद्ध ब्राह्मण आहे। सुदामा ब्राह्मण त्या ठिकाणी पाहिलं। स्वतःच्या रथामध्ये भगवंतांनी सुदामदेवाला बसवलेला आहे, राजवाड्यामध्ये घेऊन आले। स्वतःच्या राजसिंहासनावर सुदामा ब्राह्मणांना बसवलं, त्यांची यथोचित अशा प्रकारची पूजा केलेली आहे। भगवंतांनी तिलक लावताना सुदामा ब्राह्मणाच्या ज्या रेषा होत्या महाराज त्या पलटून टाकल्या। श्रीक्षय असं लिहिलेलं होतं। श्रीक्षय, ज्याच्याकडे स्त्रीचा क्षय असेल, निर्धन असेल असं त्यांचं जीवन। भगवान परमात्म्याने तिलक करताना ते शब्द फिरून टाकले महाराज। काय केलं? यक्षश्री, ज्याच्याकडे यक्ष सगळ्या लक्ष्मी सगळ्या कुबेर नांदतो असा यक्षश्री असलेला असा औदार्य भगवंतांनी सुदामाला देऊन टाकले। सुदामा ब्राह्मणा दुःखे दारिद्र्ये पीडिला, अशा प्रकारचा सुदामा ब्राह्मणांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे? सगळं राज्य अशा प्रकारचं देऊन टाकितलं महाराज। मुष्टीभर पोहे घेऊनी, गाव सोनियाचा दिला मुष्टीभर पोहे। मुष्टीभर म्हणजे पोहे म्हणजे काय? लक्षात यायले ना तुमच्या? इकडे लक्ष द्या, फार मोठा गाभा आहे इथं। मुष्टीभर पोहे म्हणजे आपलं चित्त आहे बरं का, चित्त। जसे आपण माघ शुद्ध दशमीच्या दिवशी चिंतन पाहिलं, भोजनामागती काय तुपपावशे, तसाच हा प्रकार आहे। मुष्टीभर पोहे, मुष्टीभर पोहे। कुणी जर म्हणत असेल हा मी पोतभर पोहे देतो म्हणले आता भगवंताला, मला द्यावा मग सोनं नाणं, असं जमतंय काय? नाही चालत। मुष्टीभर पोहे याचा अर्थ चित्त, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सर्वस्व भगवंताला अर्पण करा। तो भगवान आपल्याला सगळं काही दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सुदामा ब्राह्मणांना ती ऐश्वर्याची प्राप्ती झालेली आहे। शेवटी सुदामा ब्राह्मणांना सगळं संपन्न केलं, आशीर्वाद देऊन टाकला भगवंतांनी। सगळ्या बायका भगवंताच्या दर्शन घेण्याकरता येऊ लागलेल्या आहे। सुदामा ब्राह्मण आसनावर बसले, तथास्तु तथास्तु तथास्तु।
आता बारीच लागली की दर्शनाला. भगवान हे कोण आहेत म्हणले, हे आपलं खटलं आहे म्हणले सगळं. एवढं आम्हाला एक पोचलं होईना तरी देवा, तुम्ही एवढा कसा बाजा. असंच आहे म्हणले आपल्या ह्या अवतारात. बर, अशा प्रकारची सगळी चर्चा विनिमय झालेला आहे. सुदाम देवाला विदाई केली. आनंद वाटला सुदामा ब्राह्मणांना, भगवंताची भेट झाली. इकडे आल्यानंतर पाहिलं सुदामपुरी आबा बाबा चम 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 चमकायला लागली. सगळ्याच घर. तसंच महाराज, ज्या वेळेला भगवान परमात्म्यांनी सुदामा ब्राह्मणाला तिलक करायचं ठरवलं, त्याच वेळेला विश्वकर्माला सांगितलं, जा विश्वकर्मा भगवंता, सुदामाची जी नगरी आहे ती सगळी नगरी अशी सोन्याची करून टाका. मोठे मोठे घर त्या ठिकाणी सर्वांना द्या. तेवढ्या रात्रीत विश्वकर्मा भगवंतांनी सगळी सुदाम नगरी सोन्याची करून टाकली. असे हे विश्वकर्मा भगवान की हो. असा असणारा तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा फार मोठा उदार आहे बरं का. सुदामा ब्राह्मणांनी ती नगरी पाहिली, पण घरामध्ये प्रवेश केला नाही. सगळ्या घरादाराचा त्याग केला आणि भगवत चिंतनामध्ये अशा प्रकारचं ते वनामध्ये भगवंताची भक्ती करायला लागली. अशा प्रकारचं दिव्य चरित्र हे भगवान सुदाम्यांचं आहे, भगवंताचं आहे. भगवान श्री भक्त असलेले, वत्सल असलेले सुदामा ब्राह्मणाचं चरित्र जे जे कोणी श्रवण करतील त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम, भगवंताविषयी भक्ती अशा प्रकारची उफाळून येईल. असं हे भगवंताचं चरित्र राजा परीक्षितींनी शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मोठा आनंद झालेला आहे. कुंडलीकवधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. आता न थांबता आपण 5 मिनिटांमध्ये समारोप करूया, कारण आता कीर्तन होणार आहे माऊली महाराज, आहे की नाही. 1-1.5 तास कीर्तन ऐकायचंय. सर्वांनी घरी जायचं नाही बरं का. आरती झाल्याबरोबर खालीच बसायचं, कारण आता किती वाजले? 3 वाजले. रोज आपण 5 वाजेपर्यंत बसता, बरोबर आहे की. अगदी थोड्या वेळामध्ये 15-20 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं आहे. त्यानंतर एक पूजेचं कीर्तन होईल. कोणी जाऊ नका बरं का इकडे, पुरुष मंडळी. हो, नाही तेवढ्या वेळ बसणार सगळे, अर्धा तास अजून. 1 तास. असं हे सुदाम देवाचं चरित्र त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. थोडा वेळ चहाला थांबू द्या. रामकृष्ण हरी. सर्वांनी चहा घ्या. माझा मोबाईल कुठे आहे? ताईकडे आहे.